मोदींनी RSSला सुद्धा स्वतःवरती वरचढ होऊ दिलेलं नाही, मात्र स्वतःच्या विरोधात सुद्धा जाऊ दिलेलं नाही. आणि हे मोदींचं खरं कौशल्य आहे. 40% मतं भाजपच्या आणि मोदींच्या विरोधात जात आहेत. एवढा सगळा प्रचार त्यांच्या बाजूनी असताना ही जास्त कट्टर मतं आहेत की काही झालं तरी आम्हाला मोदींना मत नाही द्यायचं. आदित्यनाथ हा मोदींना आणि मोदींनंतर जे कोणी भाजपमध्ये पुढे येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी फार मोठं आव्हान आहे. आणि गडकरी त्याच्या तुलनेमध्ये आज कुठेच नाही. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये तो आत्मविश्वास नाही की स्थानिक नेत्यांना पूर्णपणे दूर करून आम्ही स्वतःच्या बळावरती त्या राज्यामध्ये सत्ता मिळवून देऊ शकतो. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणखी कमी कमी होत जाणार. तो जो बेस आहे तो भाजपकडे जाणार. शरद पवार यांच्या बाजूने सिम्पॅथी आहे, मात्र शरद पवार यांच्याकडे ऑर्गनायझेशन आज उरलेलं नाही. गंगेच्या काठावर भाजपनं राजकीय संस्कृती कशी जोपासली? येत्या 10 वर्षात जातीचा आणि आरक्षणाचा प्रश्न नक्की कसा इव्हॉल्व्ह होणार? AI मुळे सरकारची डोकेदुखी वाढणार की थांबणार? राज्याचं आणि देशाचं राजकारण सोशल मीडिया नक्की कसं इन्फ्लुएन्स करणार? श्रीमंत व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? अशा फ्युचरिस्टिक प्रश्नांवरचं इन्साइट्स देणारा व्हायटल कंटेंट नेटवर्कचा पहिला दिवाळी अंक द इन्साइट. प्रकाशक विनायक पाचलक, संपादक सचिन परब. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. शिवाय अंक सर्व प्रमुख स्टॉल्सवर देखील उपलब्ध आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. 5 राज्यांचे निकाल लागलेत आणि त्याचे परिणाम अजूनही दिसत आहेत. या सगळ्याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत पुण्यातील MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण शिकवणारे डॉक्टर परिमल माया सुधाकर. सर, स्वागत आहे तुमचं. वेगवेगळ्या ठिकाणी ते लिहित असतात, वेगवेगळ्या वेळेला चर्चेत सहभागी होत असतात आणि अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं देशाच्या आणि जगाच्या राजकारणाकडे ते बघत आलेले आहेत. त्यांच्याकडून मला त्यांचे अँगल समजून घ्यायचे आहेत की हे राजकारण नक्की काय घडतंय आणि याचे इम्पॅक्ट काय असणार आहे. सर, पहिला प्रश्न जेनेरिक आहे की या राज्यांच्या निकालांकडे तुम्ही कसं बघता, त्यातलं तुमचा टेक अवे काय? या राज्यांचे निकाल ही काँग्रेसच्या हातातनं निसटलेली एक मोठी संधी आहे आणि जे मोठं आव्हान काँग्रेसला या राज्यांमध्ये यश मिळवून राष्ट्रीय पातळीवर तयार करता आलं असतं त्याच्यामध्ये काँग्रेसला अपयश आलेलं आहे. आणि मागील 10 वर्षांमध्ये हे सातत्याने बघितलं गेलं आहे की काँग्रेस भाजपच्या पुढे तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा अशी राज्य जिथे काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये प्रत्यक्ष लढा आहे तिथे काँग्रेस हा भाजपवरती विजय मिळवेल. जसं 5 वर्षांपूर्वी काँग्रेसने केलं होतं या 3 राज्यांमध्ये, पण त्यानंतर लोकसभेत त्यांना ते करता आलं नाही. मागच्या लोकसभेपासून आतापर्यंत सातत्याने बघितलंय की मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेस भाजपला सरळ आव्हान देऊ शकत नाही. तो एक जो ट्रेंड होता तो तोडण्याची एक मोठी संधी आणि परिस्थिती सुद्धा तशी होती, ती काँग्रेसकडे होती, ती काँग्रेसने हातातनं गमावलेली आहे. आणि विशेषतः मध्य प्रदेशमध्ये हा निकाल काँग्रेससाठी निश्चितपणे पूर्णपणे अनपेक्षित आहे. का झालं असेल असं? एका बाजूला मतांची टक्केवारी तर तेवढीच राहिलेली दिसती काँग्रेसची, भाजप मात्र कधी 2%, कधी 4%, कधी 7, 8, 10% एकेका राज्यात वाढतंय. काय होतंय असं? काँग्रेसचं काय चुकतंय? म्हणजे 2 मुद्दे आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत की एक आहे की प्रत्येक राज्यातली निवडणूक ही आता निवडणुकीमध्ये ध्रुवीकरण होतंय. ते आपल्याला बंगालमध्ये बघायला मिळालं, कर्नाटकमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा, की तिथला मुख्य भाजप विरोधी पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये ते ध्रुवीकरण होतंय. तसंच ध्रुवीकरण आपल्याला या 3 राज्यांमध्ये सुद्धा विशेषतः मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये झालेलं दिसतंय. मात्र यावेळेस ध्रुवीकरणाचा फायदा हा भाजपला मिळाला. काँग्रेसने या ध्रुवीकरणामुळे काँग्रेसची मतं काँग्रेसकडे इंटॅक्ट राहिलीत, ती बदलली नाहीत, पण त्याचप्रमाणे भाजपची मतं सुद्धा काँग्रेसकडे गेली नाहीत, ती भाजपकडेच राहिली. हा एक मुद्दा. आणि दुसरा की भाजपचं जे मायक्रो मॅनेजमेंट आहे की प्रत्येक विधानसभा सीट, प्रत्येक लोकसभा सीट, त्या राज्यातला प्रत्येक प्रदेश यांचं त्यांचं जे सूक्ष्म निरीक्षण, विश्लेषण आणि त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी तयार करणं, त्याच्यानुसार उमेदवार देणं, ही जी भाजपची रणनीती आहे ही काँग्रेसपेक्षा निश्चितपणे 4 पावलं पुढे आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळतं की काँग्रेसची मतं कमी नाही झालीत, पण भाजपच्या या रणनीतीमुळे भाजपची मतं वाढलीत. की भाजपनी 2 मुद्द्यांकडे लक्ष दिलं की आपला परंपरागत मतदार हा आपल्याकडे आलाच पाहिजे आणि त्याला घरातनं वोटिंग बूथपर्यंत आणणं आणि त्यांनी भाजपला मत दिलं पाहिजे, हे त्यांनी त्यांच्या एकूण प्रचार यंत्रणेमध्ये या सगळ्या राज्यांमध्ये निश्चित केलं. आणि त्याचबरोबर
ज्याला फ्लोटिंग वोट आपण म्हणतो, तर तो फ्लोटिंग वोट जो आहे तो सुद्धा काँग्रेसकडे जायला नको, तो भाजपकडेच तो आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांनी स्वतःची पक्ष यंत्रणा वापरली, स्थानिक नेते त्यांचा प्रभाव वापरला आणि मोदींचा प्रभाव वापरला. दरवेळेला भाजप काहीतरी नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स करतं. यावेळेला 10 खासदार, कालच त्यांनी, आपण शुक्रवारी शूट करतोय, कालच त्यांनी राजीनामे सुद्धा दिले. त्यात कृषी मंत्री आहेत देशातले नरेंद्र तोमर, आणि ते आमदार म्हणून विधानसभेत जाणार आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला, याचा अर्थ की ते आमदार म्हणून कंटिन्यू करतात. कदाचित त्यांना एखादं पद, मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं. कसं बघता तुम्ही, जे तुम्ही इतके वर्ष शिकवत आलाय पॉलिटिक्स, खासदारांनी खासदारकी सोडायची, आमदार व्हायचं, मंत्र्यांनी मंत्रीपद सोडून आमदार व्हायचं, कसं बघता? आपण याकडे कसं बघू की प्रकाश जावडेकर हे मोदी मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यानंतर त्यांना अचानक डच्चू मिळाला आणि मग पक्षामध्ये काही फार मोठं पद त्यांना मिळालेलं नाही. असं का झालं? किंवा बिहारमध्ये रविशंकर, बिहारमधले मोठे नेते आहेत ते भाजपचे आणि संघाशी एकनिष्ठ आहेत, आणीबाणीच्या काळापासनं जनसंघ भाजपमध्ये आहेत, ते मोदी मंत्रिमंडळामध्ये होते, त्यांनाही डच्चू मिळाला. तर असं का झालं? आणि आता सुद्धा मोदींनी या त्यांच्या स्वतःच्या मंत्र्यांना आणि खासदारांना राज्यांमध्ये पाठवलं आणि राज्यांमध्ये मध्य प्रदेशसारख्या राज्यात जिथे त्यांना 2/3 बहुमत मिळालं आहे, तिथे आज भाजपला हे सहज शक्य आहे की जे खासदार आहेत त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि खासदारकी त्यांनी तशीच सुरू ठेवावी. पण तसं न करता त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यायला लावला आहे आणि ते आता आमदार म्हणून ते कार्यरत राहतील. तर यातनं एकच दिसतं की मोदींना पक्ष संघटनेवरती स्वतःचा वरद हस्त ठेवायचा आहे की मी म्हणेल त्यांनी केंद्रात काम करावं आणि मी म्हणेल त्यांनी राज्यामध्ये काम करावं. हे यातनं आपल्याला अगदी स्पष्ट दिसतं आहे की ज्याप्रमाणे इंदिरा गांधींच्या स्ट्रॅटेजीज असायच्या, त्याचप्रमाणे मोदींच्याही या स्ट्रॅटेजीज आहेत. पक्षामध्ये स्वतःचा एक वरदहस्त तयार, एक मोठा हात किंवा दबदबा निर्माण करून ठेवायचा आणि ज्याला आपण इंग्लिशमध्ये टेंटर हुक्सवर, प्रत्येकाला टेंटर हुक्सवर ठेवायचं की माझं काय होईल हे मला माहिती नाही पुढे आणि त्याच्यामुळे बेटर आय शुड बेसिकली फॉल इन लाईन. तर हा एक दबदबा त्यांनी भाजपमध्ये याच्यामुळे बनवून ठेवला आहे आणि हाही त्यातलाच एक प्रयत्नाचा भाग आहे की 24 नंतर जे म्हटलं जातं की मग जर भाजप बहुमताच्या जवळ नाही पोहोचलं तर मग गडकरींना संधी मिळेल का, राजनाथ सिंग यांना संधी मिळेल का. तर मोदींनी हे दाखवून दिलंय परत की मी ज्याला म्हणेल त्याला आमदारकी लढवावी लागेल, मी ज्याला म्हणेल त्याला खासदारकी लढवावी लागेल आणि शेवटी ते ज्यांना खासदारकीचं तिकीट देतील ते अशा लोकांनाच खासदारकीचं तिकीट देतील जे निवडणुकीनंतर भाजपमध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहतील. सो हा ट्रेंड आपल्याला त्यांच्या वागणुकीमध्ये अगदी स्पष्ट दिसतोय. या उत्तरातनं 2 प्रश्न तयार होतात. ते म्हटलं तर एकमेकांचे एकदम विरोधाभासी आहेत. मी दोन्ही एकदम विचारतो. खरंच 10 वर्षानंतर नरेंद्र मोदी ही एक व्यक्ती इतपत करिश्मा ठेवती का की खासदारांना आमदार म्हणून पाठवा, तिकीटं कापा, हे करा, त्यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी नाही का? वेगवेगळ्या चर्चांमध्ये मोदीत्व असा एक शब्द वापरला गेला. हा शब्द कॉइन होण्या इतपत आजही 10 वर्षानं मोदीत्व हा फेनॉमेना आहे का? हा पहिला प्रश्न. दुसरा विरोधाभासी वाटणारा प्रश्न असा असताना सुद्धा ते फ्लेक्झिबल राहतात की शिवराज सिंग चौहान महत्वाचे आहेत तर त्यांना शेवटच्या टप्प्यात मत द्या, वसुंधरा राजेंशिवाय जिंकता येत नाही मग त्यांना एक लिमिटेड का विना अवकाश द्या. एका बाजूला पहिला भाग आणि दुसऱ्या बाजूला ही फ्लेक्झिबिलिटी, कसं बघता? म्हणजे याला मी ॲजिलिटी म्हणेल मोदींची, की या फ्लेक्झिबिलिटीशिवाय राजकारण होऊ शकत नाही हे मोदींना व्यवस्थितपणे ठाऊक आहे आणि त्यामुळे स्वतःचा वर्चस्व निर्माण करायचा आणि त्यामध्ये मग जिथे कुठे स्थानिक राज्यस्तरातल्या नेत्यांची मदत हवी आहे तिथे त्यांची मदत घ्यायची. मात्र तसं घेत असताना सुद्धा त्यानंतर परत त्यांचाच वर्चस्व असेल हे सुद्धा बघायचं. हा मोदींच्या एकूण रणनीतीचाच नेहमीच भाग राहिलेला आहे आणि तो यावेळेस सुद्धा आपल्याला दिसतं की आता 5 दिवस झालेत आणि भाजपने अजून मुख्यमंत्री ठरवलेले नाहीत. तर मोदी परत हाच संदेश देत आहेत की मध्य प्रदेशमध्ये 2/3 बहुमत मिळालं म्हणजे शिवराज सिंग चौहान सहज मुख्यमंत्री होतील असं नाही. ते कदाचित होतील, होणार नाहीत, मात्र ते अगदी सहज होतील असं नाही. तर त्यातनं ते परत एकदा हेच दाखवून देत आहेत की स्थानिक स्तरावर ते जरी पॉप्युलर असलेत तरीसुद्धा पक्ष संघटनेमध्ये माझंच चालणार आहे हे ते त्यातनं परत एकदा दाखवून देत आहेत. मोदीत्व या टर्मचं जर तुम्ही म्हणाल तर मोदीत्व हा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापरात जरी नसला तरी 14 पासनं तो एक टर्म वापरात आलेला आहे.
मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये मोदीत्वाऐवजी हिंदुत्वच जास्त चलतीमध्ये होतं आणि त्याचाच भाजपतर्फे आणि भाजपच्या इतर संघटनेतर्फे जास्त वापर होताना आपल्याला दिसत होता, विशेषतः 19च्या निवडणुकीनंतर. मात्र मी म्हणेल की मोदीत्व हा एक फेनॉमेना आहे आणि मोदींनी हिंदुत्व न सोडता मात्र हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत त्यांच्यापेक्षा स्वतःचं मोठं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये ते यशस्वीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेले दिसतात. आणि विशेषतः 2 संघटनांबाबत मी म्हणेल, एक महाराष्ट्रातली शिवसेना की ज्यामध्ये ज्यावेळेस भाजप हिंदुत्व हे नाव घ्यायला सुद्धा कचरत होतं, म्हणजे अडवाणींच्या काळामध्ये आणि प्रमोद महाजन यांच्या काळामध्ये भाजप हे म्हणायचं की आम्ही खरे धर्मनिरपेक्षवादी आहोत, काँग्रेस ही खोटी धर्मनिरपेक्षवादी आहे आणि ते हिंदुत्व या शब्दाचा फार प्रयोग नाही करायचे. त्यावेळेस शिवसेनेनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व हा शब्द फार पॉप्युलर केला आणि त्यानंतर भाजपने मोदी आल्यानंतर हिंदुत्व या शब्दाचा वापर करणं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलं. अन्यथा तोपर्यंत ते हिंदुत्व शब्दाचा वापर करायचे नाही. मात्र त्याच शिवसेनेचं खच्चीकरण मोदी शहा यांनी अगदी व्यवस्थितपणे केलेलं आहे, ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतं. तर त्यांनी हे दाखवून दिलं की हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये आमच्यापेक्षा दुसरी वरचढ संघटना कोणतीच नाही. दुसरं, मोदींनी RSSला सुद्धा स्वतःवरती वरचढ होऊ दिलेलं नाही, मात्र स्वतःच्या विरोधात सुद्धा जाऊ दिलेलं नाही आणि हे मोदींचं खरं कौशल्य आहे. आणि हे त्यांनी 14 नंतरच केलं असं नाही, तर 14च्या आधी त्यांनी गुजरातमध्ये सुद्धा हे केलं होतं की गुजरातमध्ये 2002च्या दंग्यांनंतर त्यांनी तिथे सुद्धा RSS आणि त्याच्याशी संबंधित विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांना त्यांनी स्वतःच्या नियंत्रणात ठेवलं होतं. त्यांचा मोदींवरती प्रभाव किंवा दबाव कमी होता, मात्र मोदींचं त्यांच्यावरती नियंत्रण जास्त होतं. आणि म्हणूनच आपल्याला बघायला मिळतं की अशोक सिंघल सारखे विश्व हिंदू परिषदेचे कट्टर हिंदुत्ववादी नेते त्यांना मोदी आवडत नाहीत आणि हे मोदींनी 14 नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीत सुद्धा केलं की त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा राबवला, मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना निर्देश देतील किंवा कधी काय करायचं हे ठरवतील किंवा कोणत्या लोकांना कुठे नेमणूक करायची याबाबत संघाचं काही चालेल हे त्यांनी होऊ दिलेलं नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्यांनी ज्या साध्य केल्या आहेत की संघावरती आपला वर्चस्व ठेवायचं पण संघाला आपल्या विरुद्ध सुद्धा जाऊ द्यायचं नाही. तर या फेनॉमेनाकडे मी एक मोदीत्व असं या नवीन टर्ममधून मी नक्कीच बघेल की ज्याच्यामध्ये हिंदुत्व पण आहे, मात्र त्यांचा पर्सनलाइज्ड त्यांना स्वतःला जे खूप मोठं करायचं आहे तो अजेंडा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. मात्र मोदी खरोखर तेवढे मोठे झालेले आहेत का की त्यांच्या नावाने अशी एक टर्म पॉलिटिकल सायन्समध्ये देशभरामध्ये रुजू होऊ शकेल? तर माझ्या मते तसं झालेलं नाही. आणि मोदींना सतत मिळणारं जे यश आहे त्यामध्ये विरोधकांची बेफिक्री, त्यांचा निष्काळजीपणा आणि दूरगामी रणनीती आखण्याचं त्यांच्याकडे नसलेलं कौशल्य, याच्यामुळे मोदींना हे यश मिळत आहे. मी उलट असं म्हणेल की मोदी 10 वर्षापासून सत्तेत असूनही सर्व सरकारी यंत्रणा, प्रसारमाध्यमं मोठ्या प्रमाणामध्ये, भाजपची प्रचंड मोठी संघटना आणि संघसुद्धा त्यांच्या पाठीशी, असं सगळं असताना सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये जाणारी मतं ही खूप मोठी आहेत. म्हणजे याच निवडणुकांमध्ये आपण बघितलं तर 40% मतं भाजपच्या आणि मोदींच्या विरोधात जात आहेत. हे दाखवतं की एवढा सगळा प्रचार त्यांच्या बाजूनी असताना ही जास्त कट्टर मतं आहेत की काही झालं तरी आम्हाला मोदींना मत नाही द्यायचं आणि त्यामुळे त्यांची पॉप्युलॅरिटी ही त्या लेव्हलला गेलेली नाही असं मला वाटतं. एक डायव्हर्जन्स प्रश्न तुमच्या उत्तरात आला म्हणून संघ आणि मोदी यांच्या रिलेशनशिपबद्दल तुम्ही बोललात. 2 फॅक्टर असे आहेत की जे कदाचित या रिलेशनमध्ये वेगळी दिशा दाखवू शकतात. एक म्हणजे नितीन गडकरी आणि दुसरं म्हणजे योगी आदित्यनाथ, की ज्यांनी एक प्रकारे मोदींनंतर कोण असं एक प्रमोशन दिलं आणि त्यांना पूर्ण संघाचं बॅकिंग आहे असं मानलं जातं उत्तर प्रदेशात. ह्या निकालांनंतर आणि समजा हा ट्रेंड गृहीत धरला आणि नरेंद्र मोदी रिपीट झाले 2024ला, तर ह्या 2 व्यक्ती योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी यांच्यावरती त्याचा इम्पॅक्ट होईल का आणि त्याच्यामुळे पुन्हा संघ आणि मोदी यांच्या नात्यात काही चेंजेस येऊ शकतात का? निश्चितपणे गडकरींबाबत सांगायचं झालं तर गडकरींबाबत अशा चर्चा आता खूप सुरू होतील की गडकरींना नागपूरचं तिकीट मिळणार की नाही. ते त्यांना मिळेल शेवटी, पण शेवटपर्यंत त्यांच्याबाबत अशी चर्चा
ही सगळीकडे पसरवून मोदी परत दाखवून देतील की अच्छा ठीक आहे, मी ठरवलं त्यांना तिकीट द्यायचं आणि त्यामुळे ते परत लढत आहेत. मात्र शेवटपर्यंत ती अनिश्चिततासुद्धा निर्माण करून ठेवतील आणि त्यातनं ते गडकरींचं एकूण जे स्टेचर आहे ते खाली आणण्याचा प्रयत्न करतील. गडकरी मोदी यांच्यामध्ये फारसं सौख्य नाही, मात्र गडकरी हे संघाला जवळचे आहेत हे सुद्धा स्पष्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस अडवाणी आणि त्यांची टीम यांना रिप्लेस करून नवीन राष्ट्रीय अध्यक्ष आणायचा विचार झाला, त्यावेळेस देशभरामध्ये कोणाला माहिती नसलेल्या गडकरींना संघाने भाजपचं राष्ट्रीय अध्यक्ष केलं आणि त्या काळामध्ये मग गडकरींनी मोदींना फारसं राष्ट्रीय स्तरावरती येऊसुद्धा दिलेलं नाही. गडकरी हे असे एक नेते आहेत की जे अजून मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये टिकून आहेत, गडकरी आणि राजनाथ सिंग. अन्यथा इतर अशा अनेक नेत्यांना मोदींनी दूर केलेलं आहे आणि ते गडकरी आणि राजनाथ सिंग यांना सुद्धा दूर करण्याचा ते प्रयत्न करत राहतील. या निवडणूक निकालांनी परत मोदींना बळ दिलेलं आहे आणि गडकरींना परत नागपूरची सीट आधी मिळवावी आणि त्यानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळवावं, हा लढा त्यांना देत राहावा लागणार आहे आणि तो ते देतील यशस्वीपणे. मात्र योगी आदित्यनाथांचं त्यापेक्षा वेगळं आहे की योगी आदित्यनाथ यांना मानणारा जो वर्ग आहे तो वर्ग आता एका या भूमिकेमध्ये तो जातो आहे हळूहळू की मोदींकडनं जेवढं व्हायचं तेवढं झालं, हिंदुत्वाचा अजेंडा जेवढा राबवून व्हायचा तेवढा झाला. मात्र मोदी हे हिंदुत्व पूर्णपणे राबवू शकणार नाहीत आणि इथून पुढचा हिंदुत्वाचा जो टप्पा आहे तो योगी आदित्यनाथ यांच्या हातूनच तो घडणार आहे असा मानणारा एक मोठा वर्ग हा संघ परिवारामध्ये आणि उत्तर भारतामध्ये विशेषतः आहे. आज मोदींनी स्वतःच्या कौशल्यांनी स्वतःचं स्थान टिकवून ठेवलेलं आहे, मात्र ते योगी आदित्यनाथ यांना ते फारसं दुबळं करू शकणार नाही. कारण मोदींना हे सुद्धा ठाऊक आहे की उत्तर प्रदेशसारखं मोठं राज्य हातात आल्याशिवाय त्यांना 280चा टप्पा त्यांना काही पार करता येणार नाही आणि त्याच्यामुळे ते आदित्यनाथ यांना दुबळं करण्याबाबत फारसं काही ते करूसुद्धा शकणार नाही. इनफॅक्ट मागील 10 वर्षांमध्ये आदित्यनाथ हे असे एकमात्र मुख्यमंत्री आहेत की ज्यांना मोदींना पाठिंबा द्यावा लागला, म्हणजे मोदींनी त्यांना पाठिंबा दिला, त्या राज्यातल्या निवडणुकीच्या आधी निसंदिग्धपणे पाठिंबा दिला आणि सुरुवातीपासून हे स्पष्ट ठेवलं की आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि त्या प्रकारे व्यवस्थितपणे त्यांनी आदित्यनाथ यांच्याशी जुळवून घेतलं. तर आदित्यनाथ हा मोदींना आणि मोदींनंतर जे कोणी भाजपमध्ये पुढे येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी आदित्यनाथ हे खरोखर फार मोठं आव्हान आहे आणि गडकरी त्याच्या तुलनेमध्ये आज कुठेच नाही. त्यामुळे मोदींनंतर कोण याचा जर विचार करायचा झाला तर निश्चितपणे आदित्यनाथ हे नाव येतं आणि आदित्यनाथ यांच्याबाबत आणखी एक जो प्रवाह आहे तो आहे की मोदी बाकी सगळ्या बाबतीत ठीक, मात्र मोदींचं जे राहणीमान आहे ते आता उच्च भ्रू लोकांसारखं झालेलं आहे. म्हणजे राहुल गांधींनी जे त्यांच्याबद्दल म्हटलं होतं सूटबूट की सरकार, ते कुठेतरी चिपकलेलं आहे. मात्र त्या तुलनेमध्ये आदित्यनाथ हे भगवे कपडे घालणारे, त्यामुळे ते साधूच आहेत, त्यांना कशाचाही मोह नाही, हे मोदींपेक्षा आता आदित्यनाथ यांना जास्त लागू होतं आहे. त्यामुळे इथून पुढे भाजप, संघ परिवार या सर्वांची दिशा ही आदित्यनाथ यांच्याकडे 24 नंतर निश्चितपणे असणार आहे. परत या 5 राज्यांवरती येतो आणि हाच धागा जोडून घेतो. 4 टर्म्स राहून प्रो इन्कम्बन्सी टिकवणारे शिवराज सिंग चौहान, म्हणजे जवळपास 20 वर्ष मुख्यमंत्री, नरेंद्र मोदींच्या ते पंतप्रधान झाले, अदरवाईज ते त्यांच्यानंतर आत्ता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले. आत्ता मोदींनंतर योगी म्हणले जातात, पण शिवराज सिंग चौहानांकडं इतकंही वय त्यांचं झालेलं नाही. या सगळ्या गणितात शिवराज सिंग चौहान बसू शकतात आणि ते बसणार का नाहीत याच्यावरच मध्य प्रदेशचा आणि मग इतर राज्यांचा मुख्यमंत्री कोणते ठरेल असं वाटतं? शिवराज सिंग चौहान स्वतः तेवढी महत्त्वाकांक्षा त्यांची नाही. त्यांना जे पद मिळतं ते व्यवस्थितपणे ती जबाबदारी पार पडतात. मात्र मोदींनी पंतप्रधान पदाची शर्यत 14पासनं ज्या स्तराला नेऊन ठेवलेली आहे, मला वाटत नाही की चौहान यांच्याकडे, शिवराज सिंग चौहान यांच्याकडे एकतर तेवढी प्रणाली आहे आणि तेवढा विचार करण्याची क्षमता आहे आणि तेवढी महत्त्वाकांक्षा आहे, ते त्यांच्यामध्ये नाही. ते कुठेतरी आतमध्येच ते असावं लागतं. म्हणजे चौहान यांच्या बाबतीत मी म्हणेल की 90च्या दशकामध्ये शरद पवार यांच्याकडे जी संधी होती देशभरामध्ये स्वतःची छाप सोडण्याची
आणि ती निव्वळ तेवढी दूरदृष्टी नसल्यामुळे किंवा तेवढा विचार न केल्यामुळे त्यांना ते करता नाही आलं. शिवराज सिंग चौहान यांचं सुद्धा असंच आहे की त्यांनी तो विचार कधीच केला नाही की त्यांना राष्ट्रीय राजकारणात जायचं आहे. आणि मोदींच्या डोक्यामध्ये 2007 पासून ते सातत्याने होतं की त्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये जायचं आहे. त्यामुळे चौहान याच्यामध्ये विशेषतः भाजप एवढं सशक्त असताना ते त्या रेसमध्ये कुठेच बसत नाहीत. कोण होतील या तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री असं तुम्हाला वाटतं आणि का? फार फार कठीण आहे सांगणं. म्हणजे मी तरी ते प्रेडिक्ट करू शकणार नाही की नेमकं कोण होईल मुख्यमंत्री. आणि ही रस्सीखेच आहे भाजपमध्ये, ही रस्सीखेच निश्चितपणे आहे. वसुंधरा राजे यांचा गट राजस्थानमध्ये निश्चितपणे खूप प्रभावी आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांची सुद्धा लोकप्रियता आहे आणि रमण सिंग यांनी मोठी भूमिका छत्तीसगडमध्ये पार पाडलेली आहे. त्यामुळे माझ्या मते छत्तीसगडमध्ये रमण सिंग यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय पर्याय नाही. पण मध्य प्रदेश आणि राजस्थान खरोखर सांगू शकत नाही की ते तिथे काय करेल. यामध्ये या निवडणुकींमधून भाजपकडे जो डेटा गेलेला आहे त्याचं भाजपचं काय विश्लेषण आहे, विशेषतः मोदींचं काय विश्लेषण आहे, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे सर्व सर्वेजमध्ये हा प्रश्न विचारण्यात येतो की विधानसभेत कोणाला मत देणार, लोकसभेत कोणाला देणार. त्यामध्ये किती गॅप आहे वेगवेगळ्या सर्व्हेजमधली, त्याच्यावरनं हा निर्णय होणार. जसं कर्नाटकमध्ये ही गॅप 5 ते 6% होती की विधानसभेत आम्ही काँग्रेसला देऊ पण लोकसभेमध्ये आम्ही मोदींना देऊ. मध्य प्रदेशमध्ये जर ही गॅप 8-10% असेल, राजस्थानात जर ही गॅप 6-7-8% असेल, तर मोदींची स्वतःची इच्छा असेल की ते चौहान आणि वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री करणार नाहीत. कारण तेवढा आत्मविश्वास त्यांच्यात असेल की स्वतःच्या नावावरती ते लोकसभेमध्ये पुन्हा एकदा सर्व जागा जिंकून आणू शकतात. ज्या श्रूडपणे कदाचित तो पॉलिटिक्समध्ये गरजेचा असतो, भाजप संधी देऊन मग सिनियर्स जेव्हा होतात त्यावेळेला त्यांना कट टू साईज आत्ताच्या काळात करते, तसं काँग्रेसला आता करायला जमत नाही का? की जे ओल्ड गार्ड कमलनाथ असतील, दिग्विजय सिंग असतील, गेहलोत असतील, यांना योग्य वेळी कट टू साईज न केल्यानं काँग्रेसची आजची परिस्थिती झाली. यासाठी तुमचं केंद्रीय नेतृत्व किती लोकप्रिय आहे ते महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व एवढं लोकप्रिय होतं, म्हणजे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी विशेषतः, त्यावेळेस त्यांनी हेच केलं. म्हणजे मोदी काही नवं करत नाही आहेत आणि इंदिरा गांधींची काम करण्याची पद्धत या प्रकारचीच होती की कोणाला कट टू साईज करायचं त्यांना व्यवस्थित माहिती होतं. आणि त्यामुळे अंतुलेंना सुद्धा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करण्यामध्ये इंदिरा गांधींनी कुठेही मागे पुढे बघितलं नाही. आज काँग्रेसकडे तो आत्मविश्वास नाही, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये तो आत्मविश्वास नाही की स्थानिक नेत्यांना पूर्णपणे दूर करून आम्ही स्वतःच्या बळावरती त्या राज्यामध्ये सत्ता मिळवून देऊ शकतो. ते प्रयोग त्यांनी काही ठिकाणी केलेत. आसाममध्ये ते सपेशल चुकलेत आणि त्याची किंमत आसामच नाही तर पूर्ण पूर्वोत्तर राज्यांमध्ये त्यांना ती द्यावी लागली. पंजाबमध्ये त्यांनी तो प्रयोग करून बघितला की एक दलित मुख्यमंत्री त्यांनी देऊन बघितला, मात्र तिथे सुद्धा म्हणजे वाटोळ झालं काँग्रेसचं की तिथे आम आदमी पक्ष सत्तेमध्ये आला. तर हे प्रयोग काँग्रेसचे चुकलेले आहेत. मात्र ज्या ठिकाणी त्यांनी स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन निवडणुका लढवल्यात तिथे त्यांना बऱ्यापैकी यश आलेलं आहे. म्हणजे कर्नाटक, तेलंगणा ही त्यातली एक आता महत्त्वाची उदाहरणं आहेत. त्यामुळे काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व खूप प्रभावी आणि लोकप्रिय, विशेषतः तेवढं लोकप्रिय नसल्यामुळे हा काँग्रेसवरती आलेला एक फार मोठा ज्याला कन्स्ट्रेंट म्हणू शकू असा हा कन्स्ट्रेंट आहे आणि काँग्रेसला त्याचा सातत्याने सामना करत राहावा लागणार आहे. मात्र असं करत असताना जे करणं काँग्रेसला शक्य होतं की तरुणांची एक पिढी, काँग्रेसमध्ये तरुण नेत्यांची एक पिढी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने टिकवून ठेवणं आणि पुढे आणणं, की 5 वर्षांनी नाही तर 10 वर्षांनी ते त्या राज्यामध्ये प्रामुख्याने पुढे होतील, हे करण्यामध्ये सुद्धा काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला पूर्णपणे अपयश आलेलं आहे. म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट ही या प्रकारचीच उदाहरणं आहेत. आता हे केंद्रीय नेतृत्वाचं कौशल्य असतं की तुम्ही कशा पद्धतीने त्यांना स्वतःकडे टिकवून ठेवू पाहता. सचिन पायलट उपमुख्यमंत्री होते, गेहलोटांच्या हक्कामुळे त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना मंत्रिमंडळातून काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर काँग्रेसला हे सहज शक्य होतं की सचिन पायलट यांना इतर राज्यांमध्ये महत्त्वाची भूमिका द्यायची. मात्र काँग्रेसने ते नाही केलं. सचिन पायलट यांनी ती भूमिका स्वीकारली नाही का माहिती नाही. मात्र काँग्रेस नेतृत्वाला सचिन पायलट यांना नीट वापरून घेता आलेलं नाही आणि त्याचा फटका त्यांना सगळीकडे बसलेला आहे.
तर एक लोकप्रियतेची कमी आणि दुसरं सर्वांना सोबत घेऊन चलत नवीन नेतृत्वाची जागा निर्माण करत जाणं हे काँग्रेस नेतृत्वाला जमलेलं नाही आणि त्यामुळे काँग्रेससमोर ही परिस्थिती आली आहे. महाराष्ट्राकडे यायच्या आधी जी चर्चा सतत होतीये, उत्तरेत भाजप जिंकते आणि दक्षिणेत भाजप नाहीये. खरंच असं आहे का? दक्षिण काँग्रेसचा आणि उत्तर भाजपचा आहे का दक्षिण कोणाचंच नाहीये? आणि मग मी ह्याला महाराष्ट्राशी जोडतो, पण उत्तरेत भाजप दक्षिणेत नाही, हे खरं आहे का? वरकरणी दिसतं ते खरं आहे. मात्र हे दीर्घकाळपर्यंत असंच राहणार का? तर कदाचित नाही. आपण तेलंगणाचा जर निकाल बघितला तर तेलंगणामध्ये भाजपला 13% मतं मिळाली आहेत आणि 8 की 9 विधानसभेच्या जागा मिळालेल्या आहेत. माझ्या दृष्टीने काँग्रेसची लाट असताना भाजपने तिथे 13% मतं मिळवणं हे भाजपला मिळालेलं मोठं यश आहे. आणि या 13%च्या आधारे भाजपनी मागच्या वेळेस तेलंगणात ज्या 5 लोकसभा जागा जिंकल्या होत्या त्या जागा ते पुन्हा निश्चितपणे जिंकू शकतात आणि त्यांची तीच पुढची रणनीती सुद्धा असेल. ते गोव्यामध्ये आहेत, ते कर्नाटकमध्ये सुद्धा आहेत. केरळ, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यांमध्ये भाजप नाही. मात्र भाजपचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत की या राज्यांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायचं. त्यामुळे भाजप इथे अजिबात नसेल भविष्यामध्ये असं आपण सांगू शकत नाही. आणि विशेषतः काँग्रेसचा या राज्यांमध्ये जर प्रभाव कमी होत गेला तर तिथे भाजप वाढत जाणार. आंध्र प्रदेशमध्ये एक मोठी राजकीय पोकळी आज आहे आणि ही राजकीय पोकळी भरून काढण्याची संधी काँग्रेसलाही आहे, भाजपलाही आहे. भाजपला थोडी जास्त याच्यासाठी आहे की आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर आंध्र प्रदेश जे आता तयार झाले त्याच्यात काँग्रेस विरोधी मत मोठ्या प्रमाणात आहे की काँग्रेसमुळे तेलंगणा तयार झालं या प्रकारचं मत. त्याच्यामुळे काँग्रेस विरुद्धचा प्रभाव तिथे जास्त प्रबळ आहे. याच्यामध्ये भाजपला तिथे काँग्रेसच्या तुलनेत जास्त संधी आहे आणि चंद्रबाबू नायडूंचा एकूण ग्राफ हा पडता ग्राफ आहे. तर आज नाही मात्र 10 वर्षांनी आंध्र प्रदेशमध्ये भाजप नक्कीच स्वतःचं स्थान निर्माण करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. केरळमध्ये पहिल्यांदा असं झालं की CPIM आणि डावी आघाडी ही 5 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर पुन्हा सत्तेत आली. लोकसभेत भलेही काँग्रेसला जागा मिळाल्या असतील मात्र राज्यस्तरावरती काँग्रेस चा दारुण पराभव झाला आणि लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट तिथे विजयी झाला. ही काँग्रेस केरळमध्ये जर काँग्रेसची अशीच पिछेहाट जर सुरू राहिली तर भाजप हा काँग्रेसची जागा केरळमध्ये सुद्धा घेण्यासाठी तो पुढे येतोय, तो ऑलरेडी पुढे आलेला आहे. त्यामुळे काँग्रेस किती सक्षम होतो स्थानिक स्तरावरती त्याच्यावरती निर्भर असेल की भाजप दक्षिणेमध्ये कितपत वाढतो आहे. आणि भाजपला तमिळनाडूमध्ये 1998 नंतर कधीही सहकारी पक्षांची वाणवा नव्हती. त्यांना सतत सहकारी पक्ष तिथे मिळत आलेले आहेत आणि आज अण्णामलाई सारखा एक डायनॅमिक लीडर त्यांच्याकडे आहे. आणि या सर्व गोष्टी बाबी पुढे आणणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे की तमिळनाडू सारख्या राज्यांमध्ये आज भाजपकडे स्ट्रॅटेजी आहे, काँग्रेसकडे स्ट्रॅटेजी नाही. आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसकडे स्ट्रॅटेजी नाही. त्याच्यामुळे आज जी उत्तर दक्षिण जे डिव्हाइड दिसतंय हे तात्पुरतं आहे आणि हे प्रादेशिक पक्षांच्या प्रभावामुळे आहे. याचा अर्थ प्रादेशिक पक्ष संपतील असं नाही, मात्र निश्चितपणे भाजपचा प्रभाव हा दक्षिणेमध्ये सुद्धा वाढत जाणार आणि त्यातनं ही दरी तेवढी मोठी राहणार नाही जेवढी आज दिसते आहे. मात्र आज ती आहे हे मान्य केलं पाहिजे. सहज आकडे बघितलं तर असं दिसतं की कर्नाटकातल्या लोकसभा सीट्स ज्या भाजपनं खूप जिंकल्या होत्या गेल्या वेळेला, आत्ता दक्षिण भारतातला पण 2 नंबरचा पक्ष भाजप आहे लोकसभेच्या जागांनुसार, हे जरी आपल्याला वरकरणी वाटत नसलं. दुसरी एक इंटरेस्टिंग कमेंट देऊन मला त्याच्यावर तुमचं मत घ्यायचं आहे की आमचे एक मित्र परवा फोनवरती असं म्हणाले की तेलंगणात काँग्रेस यासाठी जिंकलं की तिथं विरोधात भाजप नव्हतं. तर काँग्रेस अजून भाजपाला हरवेल इतकं ताकदवान झालेलं नाही, ते तिथल्या प्रादेशिक पक्षांना हरवू शकतं. हे 2 पाहता काय दिसते पुढची दिशा 2024? म्हणजे तेलंगणामध्ये काँग्रेसला श्रेय नक्कीच द्यावं लागेल. भाजप तिथे नव्हतं असं नाही, तर 19च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप तिथे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे आला होता. हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा भाजप अगदी सत्तेच्या जवळ पोहोचला होता. त्याच्यामुळे भाजपने तिथे मोठी मुसंडी मारली होती. ती भाजपची मुसंडी थांबवण्यात आणि KCRच्या पक्षाला पराभूत करण्यात काँग्रेसला जे यश आलंय त्याचं मोठं श्रेय काँग्रेसच्या केंद्रीय आणि स्थानिक नेत्यांना आपल्याला नक्कीच द्यावं लागेल. मात्र 24ची दिशा काय असेल
तर तेलंगणाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर तेलंगणाच्या विजयामुळे तेलंगणामध्ये काँग्रेसच्या जागा वाढू शकतात. मात्र आज तेलंगणामध्ये काँग्रेसच्या विजयामुळे BRS किंवा TRS हे NDAमध्ये सहभागी होण्याची शक्यतासुद्धा वाढलेली आहे की काँग्रेस तिथे प्रबळ झाल्यामुळे आज BRSला NDAचा एक मोठा पर्याय किंवा त्याशिवाय BRSचा तिथे कदाचित टिकावसुद्धा लागू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपसाठी समहाऊ या निवडणुकीनंतरही तेलंगणामध्ये ही एक विन विन सिच्युएशन झालेली आहे की काँग्रेसनी राज्यात जरी सत्ता मिळवली असली तरी केंद्रीय राजकारणामध्ये आज BRS काँग्रेसच्या विरोधामध्ये भाजपला अधिक जवळचा आहे आणि त्या दृष्टीने भाजपसाठी तेलंगणामध्ये नक्कीच गेन झालेला आहे. म्हणजे याला काँग्रेस याला उत्तर एकाच माध्यमातून देऊ शकतं की तेलंगणातल्या सर्वच नाही तरी जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा जिंकण्याची धमक क्षमता काँग्रेसनी तिथे दाखवली पाहिजे. राष्ट्रीय राजकारणाचा जर विचार करायचा झालं तर राष्ट्रीय राजकारणामध्ये या निवडणुकांमुळे भाजपचं नॅरेटिव्हच चालणार आणि एकूण आपण जर मोदींची ॲजिलिटी, त्यांची नवा विचार करण्याची त्यांची क्षमता यांचा जर विचार केला तर साधारणतः 19मध्ये ज्या प्रकारचे निकाल होते त्या प्रकारचे निकाल म्हणजे त्यापेक्षा फार वेगळे निकाल आपण अपेक्षित करू शकत नाही. भाजपच्या जागा काही कमी होऊ शकतात, ते तसं झालं जरी तरी मोदी प्रबळ असतील, भाजपला बहुमतसुद्धा असेल आणि भाजप परत सत्तेत येणार हे अगदी स्पष्ट दिसतंय. मी राज्याकडे येतो. 3 राज्यांच्या निकालांनंतर महाराष्ट्र भाजपचे चेहरे आता चांगले दिसताना वाटतात की एक वर्षभर सत्तेत आहोत का नाही तसा प्रश्न, 3 पक्षांचं सरकार, त्यात सर्वाधिक इतरांइतकीच मंत्रिपदं. काय असेल महाराष्ट्रात भाजपची दिशा आणि महाराष्ट्र राज्याची दिशा? महाराष्ट्रामध्ये भाजपची दिशा अगदी स्पष्ट आहे की त्यांच्या नव्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन लोकसभेची निवडणूक लढवायची. लोकसभेमध्ये त्यांना मागच्या वेळेस जेवढ्या जागा मिळाल्या होत्या 23 तेवढ्या जागा टिकवायच्या स्वतः भाजपच्या आणि त्याच्यावरती मग एकनाथ शिंदे, अजित पवार जेवढ्या जागा आणतील तो भाजपसाठी बोनस असेल. ही अगदी स्पष्ट भाजपची दिशा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर परत जर केंद्रात सरकार बनलं तर त्यानंतर भाजपचा प्रयत्न हा असेल की महाराष्ट्रामध्ये ते अजित पवार किंवा एकनाथ शिंदे किंवा दोघांनाही त्यांचं पूर्ण खच्चीकरण करून त्यांना सोबत घेऊन चालतील किंवा त्यांना सोडून सुद्धा ते एक हाती निवडणुका स्वबळावरती निवडणुका लढवण्याचा सुद्धा ते प्रयत्न करतील. लोकसभेत त्यांना यश येऊ शकतं, मात्र विधानसभेमध्ये ते तसंच यश येईल याची सुद्धा आपण खात्री देऊ शकत नाही. सहज शक्यता म्हणून इतकं जर का भाजपची वातावरण असेल तर मग लोकसभेबरोबरच विधानसभा घ्या असं होऊ शकतं का? आणि विशेषतः एकनाथ शिंदे आणि अजित पवार अशी आग्रही मागणी करतील का? फार फार कमी शक्यता आहे. एक भाजप आणि मोदी यांचं लक्ष नेहमी फार स्पष्ट असतं की त्यांना काय साध्य करायचं आहे, काय हवं आहे. त्यामध्ये ते विधानसभेचा घोळ मध्येच घालून महाराष्ट्रातली क्लिष्टता ते वाढवणार नाहीत. त्यांना लोकसभेमध्ये अगदी स्पष्टता हवी आहे की मोदींना परत पंतप्रधान करायचं आहे म्हणून लोकांनी मत द्यावं. त्यावरतीच ते त्यांचा संपूर्ण प्रचार त्याभोवतीच त्यांना केंद्रित करायचा आहे आणि त्यासाठी त्यांना सहकारी पक्षांची मदतसुद्धा पूर्णपणे हवी आहे. दुसरं, विधानसभेमध्ये जागा वाटप हा भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामधला मोठा तिढा होणार आहे. लोकसभेत तो तेवढा होणार नाही, मात्र विधानसभेमध्ये तो फार मोठ्या प्रमाणात होणार आणि भाजपची अशी अपेक्षा असेल की त्याचा परिणाम लोकसभेवरती होऊ नये. त्याच्यामुळे भाजपचा तरी असा प्रयत्न असेल की त्या निवडणुका एकत्रित होऊ नये आणि यांनी कितीही ती मागणी केली, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी, तरी भाजपनी नाही म्हटल्यावरती हे फक्त मागणी करत राहतील. त्याच्या पुढे यांना काहीच करता येणार नाही. त्यामुळे त्या होणार नाहीत असंच स्पष्ट दिसतंय. लोकल राजकारणात जसं तुम्ही म्हटलं तसं एक लोकसभा सोपी आहे पण विधानसभा अवघड आहे. तर तिथं काय होताना दिसतंय? नवाब मलिकांच्या बद्दल देवेंद्र फडणवीसांनी पब्लिकली पत्र ट्विट करणं किंवा केडरला प्रत्येकाच्या एक सांभाळण्याचा प्रयत्न करणं. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती होती आहे, पण त्याच वेळेला मनोज जरांगे, मराठा ओबीसी असं येऊन फोकस बदलणं. विधानसभा असा विचार केला, कदाचित हे खूप लांबचं असेल, तर विधानसभा महाराष्ट्र याच्या दृष्टीनं आता काय काय करंट्स, अंडर करंट्स दिसतात तुम्हाला? विधानसभा महाराष्ट्र याच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांच्याकडे सिम्पॅथी आहे, शरद पवार यांच्या बाजूने सिम्पॅथी आहे,
मात्र शरद पवार यांच्याकडे ऑर्गनायझेशन आज उरलेलं नाही, हे सुद्धा तेवढंच स्पष्ट आहे. मात्र शरद पवार यांच्याकडे जी सिम्पॅथी आहे ती तशीच जर राहिली तर त्याचा फायदा शिवसेना आणि काँग्रेस या दोघांनाही निश्चितपणे मिळू शकतो. यातला सर्वात कच्चा दुवा जो आहे तो काँग्रेस आहे, की महाराष्ट्रामध्ये पोकळी असतानाही, संधी असतानाही, विशेषतः शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर काँग्रेसला जी आक्रमकता दाखवायला हवी होती ती काँग्रेसने दाखवलेली नाही. आणि त्याच्यामुळे आज भाजप विरोधी गटाचं नेतृत्व जे आहे ते आपसुकच ते आज उद्धव ठाकरेंकडे गेलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने आधी जे वातावरण होतं ते आता तेवढंसं नाही. त्यांचा अजित पवारांसोबतचा आधीचा शपथविधी, त्यानंतर अजित पवारांना परत एकत्र घेणं, एनसीपीत फूट पाडणं आणि शिवसेनेला पूर्णपणे संपवण्याचे प्रयत्न करणं, या सर्वांमुळे देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता आधी जेवढी होती किंवा स्वीकार्यता आधी जेवढी होती ती स्वीकार्यता आता राहिलेली नाही, हे मान्य करावं लागेल. आणि त्याचा परिणाम विधानसभेमध्ये नक्कीच होणार. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रभाव हा सर्वच पक्षांवरती पडणार आणि विपरीत प्रभाव पडणार सर्व पक्षांवरती. त्यामुळे मराठा आरक्षणामुळे निवडणुका या जास्तीत जास्त स्थानिक होणार, की मराठा आरक्षणामध्ये सहभागी गट, स्थानिक तरुण हे स्थानिक पातळीवरती कोणत्या उमेदवाराच्या मागे उभे राहतात त्याचा त्यानुसार त्या मतदारसंघाची दिशा ठरणार. आणि छोट्या पक्षांना आज महाराष्ट्रामध्ये जास्त संधी मिळेल, की मोठ्या पक्षांचं जे किंवा विघटीकरण जे झालेलं आहे त्यामुळे छोट्या पक्षांना स्वतःचा प्रभाव राखत किंवा स्वतःच्या जागा जास्त निवडून आणणं ही प्रक्रिया करणं आज जास्त शक्य झालेलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला असं बघायला मिळेल की महाराष्ट्राचं राजकारण अधिकच क्लिष्ट झालं आहे, की कोणत्याच पक्षाला बहुमत नाही, त्रिशंकू विधानसभा आणि त्यामध्ये मग परत जोडतोडीचं राजकारण. सो या दिशेनेच आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण आणखी पुढे जाताना दिसतंय. दीर्घकाळामध्ये मात्र हे स्पष्ट दिसतंय की एकनाथ शिंदेंची शिवसेना आणखी कमी कमी होत जाणार. तो जो बेस आहे तो भाजपकडे जाणार. अजित पवारांची स्थिती कर्नाटकमध्ये देवेगौडांच्या पक्षाची जशी स्थिती झाली त्याच्यानुसार होणार, की 20-25 जागा ते साधारणतः निवडून आणू शकतील पुढील 10-15 वर्ष. मात्र त्यापेक्षा जास्त त्यांचा प्रभाव नसेल. मात्र यामध्ये उद्धव ठाकरे हे विरोधकांची जी जागा आहे ती जागा जास्तीत जास्त भरून काढण्याचा प्रयत्न करणार आणि प्रमुख विरोधक म्हणून उद्धव ठाकरे हे पुढे येणार. भाजप क्रमांक 1चा पक्ष, उद्धव ठाकरे हे प्रमुख विरोधक आणि त्यानंतर मग जोडतोडीच्या राजकारणातनं ज्याची सत्ता येणार त्याची सत्ता येणार. असं सध्या तरी असं वाटते की विधानसभेनंतर असं चित्र महाराष्ट्रात तयार होणार. शेवटचा प्रश्न मुलाखतीतला, राज्यात आणि देशात राम मंदिर या मुद्द्याचं काय होणार? याचा फार मोठा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपतर्फे निश्चितपणे केला जाणार आणि तसा तो त्यांना मिळणार सुद्धा. मात्र हा फायदा त्यांना कुठे मिळणार, कोणाबाबत मिळणार, तर जो भाजपचा परंपरागत मतदार आहे तो परंपरागत मतदार पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपपासून दूर जाणार नाही. कोणत्याही मुद्द्यावरून तो भाजपपासून दूर जाणार नाही, हे राम मंदिर सुनिश्चित करणार. यानं भाजपचा काय फायदा होणार, की भाजप हा इतर समाज घटकांवरती, अशा मतदारांवरती की जे भाजपचे मतदार नाहीत किंवा परंपरागत मतदार नाहीत त्यांच्यावरती जास्त लक्ष देऊ शकणार आणि त्यातनं स्वतःची टक्केवारी टिकवून ठेवायची किंवा टक्केवारी वाढवायची, हा भाजपचा यामध्ये निश्चितच राम जन्मभूमी आणि राम मंदिर निर्माणातून हा फायदा घेण्याचा भाजपचा निश्चितच प्रयत्न असणार. त्यापेक्षा जास्त याचा देशाच्या राजकारणावरती फार परिणाम होईल असं सध्या तरी वाटत नाही. सर, तुमचे खूप खूप आभार. खूप इंटरेस्टिंग इन्साईट मिळाले. तुमच्या अभ्यासातले वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. परत वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलत राहू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.